सध्या आपण पहलगाममध्ये आहोत आणि पहलगाममध्ये 22 तारखेला दहशतवाद्यांचा भ्याड हल्ला जो आहे तो पर्यटकांवरती झालेला होता आणि त्यानंतरच संपूर्ण पर्यटक जे आहेत ते भीतीच्या वातावरणात आहेत। सध्या आपण पहलगामच्या मार्केट परिसरामध्ये आहोत। या मार्केट परिसराची आपण ही संपूर्ण दृश्य पाहू शकतो की या मार्केट परिसरामध्ये दुकानं काही प्रमाणात उघडी आहेत आणि काही दुकानं जी आहेत ती बंद स्वरूपात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। काही दुकानं आपण पाहू शकतो की गुडलक स्टोर हे सध्या या ठिकाणी बंद आहे, तर या ठिकाणचं मार्केट परिसर जे आहे ते उघड असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु या मार्केटमधल्या व्यवसायावरती मोठा परिणाम जो आहे तो या दुकानदारांवरती झालेला पाहायला मिळतोय। मोठा आर्थिक नुकसान जे आहे ते सध्या या मार्केटमध्ये झालेलं आहे, कारण की संपूर्ण पहलगाम जो आहे तो पर्यटकांवरती आधारित असतो। इथची अर्थव्यवस्था जी आहे ती पर्यटकांवरती आधारित असते। परंतु या ऐन मोक्याच्या सीझनमध्ये मार्च, एप्रिल, मे, जून ही 4 महिने जी आहेत या संपूर्ण 4 महिन्यांमध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येत असतात। परंतु या मार्केटमध्ये पर्यटक खरेदीसाठी येतात, परंतु आज या संपूर्ण मार्केटमध्ये शुकशुकाट आपल्याला पसरलेला पाहायला मिळतोय। मार्केट तरी उघड आहे, परंतु या दुकानांमध्ये वस्तू घेण्याकरता लोकांची गर्दी जी आहे ती सध्या कमी असल्याचं पाहायला मिळतंय। काही लोक काम नसल्यामुळे या ठिकाणी अशा अवस्थेत बसलेली असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। या लोकांकडूनच आपण विचारणार आहोत। या ठिकाणी कोहिनूर हे रेस्टोरेंट है, या रेस्टोरेंट में अपन विचारना आहोत कितने साल से ये रेस्टोरेंट जो है वो चल रहा है। अभी सीजन का टाइम है पूरे टूरिस्टों का, और ये सीजनच्या वेळेस संपूर्ण हे हॉटेल देखील या ठिकाणी रिकामा असल्याचं पाहायला मिळतंय। काही पत्रकार या ठिकाणी चाय नाश्ता करतात आहेत, ते या ठिकाणी रिपोर्टिंगसाठी आलेले होते आणि जनरल स्टोर्स आहेत, या ठिकाणी जनरल स्टोर्स मात्र उघडले गेलेले आहेत। परंतु या दुकानांमध्ये खरेदीसाठी लोक जी आहेत ती कमी प्रमाणात पाहायला मिळतात। आपल्यासोबत या दुकानाचे मालक आपल्या बरोबर आहेत, आपण बोलणार आहोत। सर आपका नाम क्या है और कितने साल से आप ये जनरल स्टोर का दुकान चला रहे हो, और लोग नहीं है आपके पास खरीदारी के लिए? आज 14 साल से चला रहा हूँ मैं। आज थोड़ा सा यहाँ पर ये प्रॉब्लम हो गया है, इसकी वजह से थोड़ा दिक्कत हो रही है। आपका नाम क्या है? मेरा नाम इरशाद है सर। बट ये टूरिस्टों का पूरा सीजन रहता है 4 महीना, यहाँ पर पूरी गर्दी रहती है आपके जनरल स्टोर में खरीदारी? पूरी रहती थी, ये भी थोड़ा सा हो गया इंसिडेंट, इसकी वजह से थोड़ी प्रॉब्लम हो गई है। बट आपका कितना नुकसान हो गया, क्योंकि टूरिस्ट में हो गया है। यहाँ पर भरोसा है, हमने बहुत सा माल लाया था, ऐसे रह गया, क्या करेंगे सर। आपके पास दुकान में काम करने वाले लोग भी है, उनका कैसा खर्चा आप उठा रहे हो? जी अभी तो सबका छुट्टी करेंगे, अब क्या करेंगे, अब तो अकेले ही चलाएंगे, अब तो यहाँ काम है ही नहीं कुछ। अब आएंगे टूरिस्ट आएंगे तो हालात फिर से ठीक हो जाएंगे इंशाल्लाह, भरोसा है। आपको भरोसा है पूरी? क्योंकि ये ऐसा हादसा जो है कई सालों के बाद हुआ है, ऐसा हादसा यहाँ कभी हुआ ही नहीं पहले। नहीं ऐसा कभी नहीं हुआ, टूरिस्ट के साथ ऐसा कभी नहीं हुआ है, ऐसा कभी नहीं, पहली बार हो गया है। खरं तर आपण पाहू शकतो की संपूर्ण दुकान जे आहे ते भरलेल्या अवस्थेमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की या दुकानांमध्ये सामान जे आहे ते मोठ्या प्रमाणात दुकानदारांनी भरलेलं आहे, परंतु सामान खरेदारी करण्याकरता लोक जी आहेत ती या ठिकाणी नसल्याचं आपल्याला या ठिकाणी सध्या पाहायला मिळतंय। मोठ्या मार्केट तरी उघड आहे, मार्केटमध्ये मात्र सामान घेण्यासाठी कोणी या ठिकाणी नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुकानं मोठ्या प्रमाणात भरलेली आहेत, काही भाजी व्यावसायिक देखील या ठिकाणी आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर जी, आप कितने साल से यहाँ पर ये फल फ्रूट और भाजी बेचने का धंधा करते हो, और अभी धंधा कैसा है आपका? हमारी बात धंधा नहीं, क्या करेगा, हम सारा कश्मीर में बैठा हुआ है, और क्या है, ये सारे कश्मीर में बैठा हुआ है और कुछ नहीं। धंधा बाहर से आता लोग वही धंधा करता, हम लोग क्या करेंगे। बट अब ये जो टेररिस्ट अटैक हुआ है इसकी वजह से यहाँ के टूरिस्ट भी चले गए हैं, इसका आपको कुछ फर्क गिरा है क्या? और पूरा फर्क होना चाहिए, और क्या है, यहाँ का फर्क होना चाहिए। कहाँ से धंधा मिलेगा, गरीब आदमी को है, क्या करेगा वो। यहाँ के गवर्नमेंट ने कुछ, बहुत गरीब आदमी है, यहाँ का कोई धंधा नहीं मिलता, यहाँ का कोई कारखाना नहीं लगाया गवर्नमेंट को। क्या लगाया, कोई कारखाना लगाया पहलगाम में, कुछ नहीं लगाया। वो बड़ा कारखाना लगाना, वो वही काम करेगा, क्या करेगा गरीब लोगों को। तर या आजोबांनी या ठिकाणी आपलं दुःख जे आहे ते व्यक्त केलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की मोठमोठे
मोठमोठी कारखाने जी आहेत या ठिकाणी काश्मीरमध्ये आलेली नाही आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणच्या तरुणांचं नुकसान जे आहे ते झालेलं असल्याचं या लोकांचं म्हणणं आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पर्यटक फक्त येतात, परंतु कारखाने या ठिकाणी नसल्यामुळे या ठिकाणी ज्या इथच्या स्थानिक लोकांना जे आहे ते कोणतंच रोजगार जे आहे त्या ठिकाणी मिळालेलं नाही। काही अजून दुकान व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। जनरल स्टोर के या ठिकाणचे मालक आहेत दुकानातले, त्यांच्याशी बोलणार आहोत। आपका नाम क्या है अंकल, और आप कितने साल से ये दुकान चला रहे हो? मैं 20 साल से चलाता हूँ। बट अभी धंधे पे क्या असर गिरा है? पूरा धंधे पे क्या असर गिरा है? धंदा हो रहा है अभी? आपण पाहिलं की काही व्यावसायिक जे आहेत ते भयावह परिस्थितीमध्ये आहेत, काही माध्यमांशी बोलायला देखील ते तयार नाही आहेत। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुकानं तर उघडी आहेत, परंतु या दुकानदारांचं आर्थिक नुकसान जे आहे ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। खंडू कसबेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, पहलगाम।